नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते। आज आपण मॅथ्स पेपर 1 आणि 2 साठी जे आता बदललेल्या पॅटर्ननुसार उपयोजनात्मक प्रश्न जे पेडागॉजीला येतील तुमच्या एक्झाममध्ये येत्या 28-29 तारखेच्या महाराष्ट्र टीईटीच्या पेपरमध्ये ते आपण कव्हर करणार आहे। जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि असेच प्रश्न तुम्हाला काय दिसतील गणिताच्या पेपरमध्ये उपयोजनात्मक पेडागॉजीचे क्वेश्चन्स दिसतील आणि जे कंटेंट बेस आहेत त्याच्यामध्ये पण उपयोजनात्मकच क्वेश्चन असतील। यावर्षी पॅटर्न बदललेला आहे क्वेश्चनचा, तर ह्या पण क्वेश्चन्सची तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या। तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट क्वेश्चन आन्सरला स्टार्ट करूयात। उपयोजनात्मक प्रश्न दोन्ही पेपरसाठी उपयुक्त आहेत, पेपर 1 आणि पेपर 2 साठी। तर पहिला क्वेश्चन स्टार्ट करूयात आपण। इयत्ता दुसरीच्या वर्गात बेरीज शिकवताना शिक्षिका मुलांना प्रत्यक्ष बिया मोजायला देते। हे NCF 2005 च्या कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर हे कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर मूर्त वस्तूकडून अमूर्ताकडे, म्हणजेच पहिल्यांदा मूर्त गोष्ट दाखवायची आणि परत इमॅजिन करायला लावायचं, या तत्वावर आधारित आहे। असे क्वेश्चन्स एकदम सोपे असतील, फक्त सूत्र वगैरे। इथं बघा क्वेश्चन सोडवताना जर तुम्ही पहिल्यांदा बघितलं तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह टॅग वर्ड्स तुम्हाला पाठांतर हे चुकीचं आहे, बरोबर। फक्त सूत्र, फक्त शब्द आला की तरी पण ऑप्शन चुकीचा असतो। परीक्षेची तयारी, परीक्षा पद्धत ही चुकीची आहे, म्हणजे परीक्षेपुरतं तात्पुरता अभ्यास घेणं ही चुकीचं आहे। तर सगळ्यात बरोबर काय? मूर्त वस्तूकडून अमूर्त। याच पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन्स बघायला मिळतील। पॉझिटिव्ह निगेटिव्ह टॅग वर्ड वापरून व्यवस्थित क्वेश्चन पेपर सॉल्व करायचं आहे। फक्त तुमचा वाचनाचा स्पीड पाहिजे। असे मोठे मोठे क्वेश्चन्स आले तर तुमचा वाचनामध्ये वेळ जाणार। पेपर सोपा असेल पण वाचनामध्ये वेळ जाणार। त्यासाठी तुम्ही काय करायचं, व्हिडिओ पाहता पाहताच काय करायचं आहे, क्वेश्चन 1 तुम्ही मनातल्या मनात वाचायला सुरू करायचा, बाकीचेही ऑप्शन वाचायचं आणि मनात एक उत्तर धरून ठेवायचं, म्हणजे ते बरोबर येते का पाहायचं। त्यामुळे तुमचं काय वाढेल? वाचनाचा स्पीड वाढेल। का तर वाचनाचा स्पीडच महत्त्वाचा आहे एक्झाम देताना। पेपर हा सोपाच असेल। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 2, विद्यार्थ्याने 5 अधिक 3 8 ऐवजी 7 लिहिले। NEP 2020 नुसार शिक्षकाने प्रथम काय करावे? 0 मार्क द्यावे, चूक का झाली म्हणून समजून द्यावे, ओरडावे का? तर काय आहे? चूक का झाली हे समजून घ्यावे। मुलगा का वर चुकला हे आधी समजून घ्यायचं आणि त्याचं काय करायचं? निराकरण करायचं, बरोबर। नेक्स्ट क्वेश्चन, भूमिती शिकवताना शिक्षकाने वर्गातील दार, खिडक्या, फळा याचे आकार दाखवले। ही कोणती अध्यापन पद्धती आहे? तर ही परिसरातील साधनांचा वापर ही अध्यापन पद्धती आहे। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन्स ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय? थोडेसे मोठे येणार, म्हणजे एखादं उदाहरण असेल दैनंदिन जीवनातून हे का म्हणून विचारलं जातं। वेळ खाऊ प्रश्न असतात पण सोपे असतात। त्यासाठी तुम्हाला जर वाचनाची आणि एकदम प्रश्न बघितला की क्लिक होण्यासाठी एकदा डोळ्याखालून क्वेश्चन सगळे गेलेले बरे, कारण की लगेचच ऑप्शन बघितलं तरी सुद्धा तुम्हाला ऑप्शन कळलं पाहिजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टॅग वर्ड्स नुसार। फक्त पाठांतर, फक्त हा शब्द निगेटिव्ह टॅग वर्ड आहे। वेळ वाया, हे निगेटिव्ह गोष्टी आहेत। वेळ वाया घालवणे, कठीण करणे, तर हे चुकीचं आहे। यातले शब्द तर तुम्हाला वेळ कमी राहिला आणि पटकन जर तुम्हाला जर उत्तर जरी गोल करायचं असेल तर ह्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह 4 ऑप्शन बघितलं तरी तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे, अशी तयारी पाहिजे। तर क्वेश्चन्स वाचूया आपण। क्वेश्चन नंबर 4, महाराष्ट्र टीईटी न्यू पॅटर्ननुसार गणित उपयोजन प्रश्न कशासाठी विचारले जातात? कशासाठी विचारलेले आहेत? उपयोजनात्मक प्रश्न का काढलेले आहेत त्याच्यावरच क्वेश्चन विचारलेले आहे पहा। तर
दैनंदिन जीवनाशी जोडण्यासाठी आकलन तपासणे. मुलांची भीती घालवायची मॅथ्सबद्दलची आणि त्यांना काय जोडायचं आहे, दैनंदिन जीवनाशी जोडायचं आहे आणि आकलन तपासायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इयत्ता पहिलीच्या मुलाला शून्य संकल्पना कशी शिकवाल? शून्य संकल्पना कशी शिकवाल? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. रिकामी ताटली दाखवून काहीच नाही, शून्य समजवायचं आहे. रिकामी काय दाखवायचे आहे? ताटली दाखवायचं, म्हणजे रिकामं दाखवलं की यात काहीच नाही राहिलं असं दाखवायचं. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. निपुण भारत 3री पर्यंत मुलांना कोणती पायाभूत गणितीय क्षमता प्राप्त करावी? निपुण भारतनुसार कोणती गणितीय 3री पर्यंत करायचे पायाभूत क्षमता? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. संख्याज्ञान व मूलभूत क्रिया ही गणिताची पायाभूत क्षमता प्राप्त करायची आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. विद्यार्थी वारंवार गुणाकार मध्ये चूक करतो. डायग्नोस्टिक टेस्ट नंतर शिक्षकाला समजते की त्याला बेरीजच नीट येत नाही. शिक्षकांनी काय करावे? तर आधी काय करायचं आहे? त्याला आधी बेरीज शिकवायची आहे व उपचारात्मक अध्यापन करायचे आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. तुम्ही बाकीचे पण ऑप्शन वाचत चला, तुम्हाला लक्षात येईल निगेटिव्ह गोष्टी. नेक्स्ट क्वेश्चन. वेळ ही संकल्पना शिकवण्यासाठी सर्वात योग्य टीचिंग एड काय? वेळ संकल्पना समजवण्यासाठी योग्य टीचिंग एड काय आहे? तर प्रत्यक्ष घड्याळ व डेली रुटीन चार्ट दाखवणे हा वेळ ही संकल्पना शिकवण्यासाठी सर्वात योग्य टीचिंग एड आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. गणिताच्या तासात मुले घाबरतात. NCF 2005 नुसार NCF 2005 नुसार वर्ग कसा असावा? NCF 2005 नुसार वर्ग कसा असावा हे विचारलेलं आहे. तर आनंददायी व तणावमुक्त असावा. बघा, शनिवारी हा आनंददायी शनिवार किंवा हा असं सॅटर्डे राबवला जात आहे. आता सध्या ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत गव्हर्नमेंटच्या, तर आनंददायी शनिवार, तणावमुक्त हे गणिताच्या तासाला मुले घाबरतात, यासाठी ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अपव्यय म्हणजे एकास 2 व पाव म्हणजे एकास 4 हे शिकवताना कागदाच्या घड्या घालणे कोणते कौशल्य विकसित करते? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. अपूर्णांकाची मूर्त संकल्पना. काय आहे याच्यामध्ये? अपूर्णांकाची मूर्त संकल्पना. क्वेश्चन नंबर 11. महाराष्ट्र TET कन्स्ट्रक्टिव्हिझम वर आधारित प्रश्न आला, त्यानुसार विद्यार्थी ज्ञान कसे प्राप्त करतो? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. स्वतः कृती करून व अनुभवातून विद्यार्थी ज्ञान प्राप्त करतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. इयत्ता 4च्या वर्गात नफा तोटा शिकवताना दुकान खेळ घेणे कोणत्या उपागमाचे उदाहरण आहे? तर हे ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. रचनावाद व कृतीयुक्त अध्ययन. नेक्स्ट क्वेश्चन. गणितात फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे उदाहरण कोणते? तर गणितात फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे उदाहरण वर्गात प्रश्न विचारणे, गटकार्य निरीक्षण म्हणजेच कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्शन इव्हॅल्युएशन CCE हे आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. एक विद्यार्थी म्हणतो गणित खूप कठीण. NEP 2020 नुसार तुम्ही काय कराल? तर काय करायचं आहे? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. खेळ, गोष्ट, चित्र यातून गणित सोपे करून दाखवाल. नेक्स्ट क्वेश्चन.
व्हॅन हेले थेअरीनुसार भूमिती शिकवण्याची पहिली पातळी कोणती? भूमिती शिकवण्याची पहिली पातळी कोणती आहे? तर दृश्यकरण म्हणजेच व्हिज्युअलायझेशन आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. यावेळेस आता व्याख्या वगैरे विचारले जाणार नाहीत. तुम्ही कसं वर्गामध्ये गोष्टी वापराल हे विचारलेलं आहे. उपाययोजनात्मक प्रश्न असतील. नेक्स्ट क्वेश्चन 16 नंबर. इयत्ता पहिलीच्या मुलाने 9ला उलट पी म्हटले. शिक्षकांनी काय करावे? तर शिक्षकांनी काय करायचे आहे? बी. संख्या चित्र कार्ड व संख्या वस्तू जुळवणे हे खेळ घ्यावे. काय करायचंय? पी जर उलटा काढला तर शिक्षकांनी काय करायचं आहे? संख्या चित्र कार्ड व संख्या वस्तू जुळणी खेळ घ्यावा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. आणि नेक्स्ट तुम्हाला बाकीच्या सब्जेक्टचे पण उपाययोजनात्मक क्वेश्चन्स पाहायला मिळतील आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सायन्स, मराठी, इंग्लिश सर्व विषयांचे उपाययोजनात्मक पेडागॉजीचे क्वेश्चन्स पाहायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. NEP 2020 नुसार इयत्ता 5वी पर्यंत गणित शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? तर मातृभाषा व घरची भाषा ही काय असेल? गणित शिक्षकाचे माध्यम असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. विद्यार्थ्यांना 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर हे समजवण्यासाठी सर्वात योग्य TLM कोणता? तर याचा आन्सर आहे 1 मीटर पट्टी व सेमी स्केल देऊन मोजायला लावणे. म्हणजे 1 मीटरची पट्टी देऊन त्याला मधल्या ज्या स्केल असतात त्या बारीक बारीक स्केल मोजायला लावणे हे काय आहे? एकदम योग्य पद्धत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. सममिती शिकवताना फुलपाखराचे चित्र अर्धे देऊन पूर्ण करायला सांगणे हे कोणते कौशल्य आहे? हे कोणते कौशल्य आहे? तर दृक आकलन व सममिती संकल्पना हे कौशल्य आहे. व्हॅन हिलेमध्ये आहे हे लेवल 1 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. गणिताच्या वर्गात गणिती गोष्ट सांगण्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर गणिताची गोष्ट सांगण्याचा उद्देश काय आहे? तर भीती कमी करणे, संकल्पना व दैनंदिन जीवनाशी जोडणे ही गणित गोष्टची काय आहे? मुख्य उद्देश आहे. क्वेश्चन नंबर 22. पियागेटच्या सिद्धांतानुसार इयत्ता 1 व 2 च्या विद्यार्थी कोणत्या अवस्थेत आहे? तर ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. मूर्त सक्रियात्मक अवस्थेत आहे पहिली व दुसरीचे विद्यार्थी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. क्षमता मापन शिकवताना रिकाम्या बाटल्या मग बादली वापरून पाणी मोजणे हे कशाचे उदाहरण आहे? तर अमानक व मापन व तुलना याचे सूत्र आहे. अमानक, मापन, तुलना ही रिकाम्या बाटल्या मग बादली हे मोजणे याचे उदाहरण आहे क्षमता मापनाचे. अमानक, मापन व तुलना क्षमता मापनाचे उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. विद्यार्थ्याने 2/4 व 1 म्हणजे 4चा दुसरा भाग आणि 1/2 समान आहेत हे ओळखले नाही म्हणजे शिक्षकांनी काय वापरावे? म्हणजे बघा 4चा अर्धा 2 आणि 2चा अर्धा 1 हे ओळखले नाही तर शिक्षकांनी काय करायचे आहे? तर कागदाच्या घड्या किंवा वर्तुळाचे भाग करून दाखवायचे आहेत.
बरोबर. आता जर तुम्ही गोल चपाती घेतली 4, त्याचे 4 भाग केले, वरचे 2 भाग, बरोबर तो अर्धा भाग आहे. आणि जरी अर्धी जरी चपाती दुमडली तरी एक भाग म्हणजेच तो काय आहे, समान आहे. हे शिक्षकांनी कागदाचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो घड्या घालून दाखवून शिकवायचा आहे. वर्तुळाचे भाग दाखवायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र TET न्यू पॅटर्ननुसार गणिती संभाषण म्हणजे काय? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. विद्यार्थ्यांना स्वतःचे तर्क स्पष्ट करायचे प्रोत्साहन. विद्यार्थ्यांना स्वतःचे तर्क स्पष्ट करायला प्रोत्साहन द्यायचं आहे गणिती संभाषणमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26, इयत्ता 3च्या वर्गात परिमिती शिकवताना वर्गाच्या जमिनीभोवती दोरी फिरवणे हे कशाचे उदाहरण आहे? तर परिमितीची मूर्त अनुभूती याचे उदाहरण आहे. परिमितीची मूर्त अनुभूती हे उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वायगॉस्कीच्या ZPD नुसार शिक्षकांची भूमिका काय आहे? वायगॉस्कीच्या ZPD नुसार शिक्षकाची भूमिका आहे तर स्कॅफोल्डिंग, मदत करून स्वतंत्रपणे शिकवण्यास सक्षम करणे. हे वायगॉस्कीच्या ZPD नुसार शिक्षकांची भूमिका आहे, मदत करून स्वतंत्रपणे शिकवण्यास सक्षम करणे. नेक्स्ट क्वेश्चन, डाटा हँडलिंग इयत्ता 4ला शिकवताना वर्गातील मुलांचे आवडते फळ याचा तक्ता बनवणे हे कशासाठी आहे? तर डाटा हँडलिंग हे कशाचं आहे उदाहरण? तर प्रत्यक्ष माहिती गोळा करणे व विश्लेषण याचे उदाहरण आहे. डाटा हँडलिंग इयत्ता 4ला शिकवताना वर्गातील मुलांचे आवडते फळ याचा तक्ता बनवणे हे कशाचे उदाहरण आहे? तर प्रत्यक्ष माहिती गोळा करणे व विश्लेषण याचे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29, गणितात पियर लर्निंग म्हणजे काय? पियर लर्निंग म्हणजे काय? तर विद्यार्थी एकमेकाकडून शिकणे, गटकार्य द्यायचं किंवा सह अध्यापन करायचं आहे, त्यालाच काय म्हणतात? पियर लर्निंग. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30, स्थळ किंमत शिकवताना 345 अधिक म्हणजे आता 345 फोडून सांगायचं आहे तर 300 अधिक 40 अधिक 5 असे फोडून दाखवणे कोणत्या साहित्याने सोपे जाईल? तर कोणत्या साहित्याने सोपे जाईल? तर डायस ब्लॉक किंवा नोटांचे गठ्ठे या पद्धतीने काय जाईल? सोपे जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, NCF 2005 नुसार गणिताचा अभ्यासक्रम कसा असावा? NCF 2005 नुसार गणिताचा अभ्यास मुलांच्या अनुभव विश्वासी जोडलेला असावा. नेक्स्ट क्वेश्चन, इयत्ता 2च्या मुलाने 23 अधिक 15 = 18 असे उत्तर दिले तर चूक कोठे झाली असावी? तर एकक स्थानी बेरीज न करता फक्त दशक स्थान लिहिले आहे, म्हणून काय झालेलं आहे? बेरीज चुकलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संभाव्यताची ओळख इयत्ता 5वी कशी करेल? इयत्ता 5वीची संभाव्यता ओळख कशी करेल? तर नाणेफेक, फासे खेळातून शक्य अशक्य चर्चा यातून काय करेल? ओळख कळेल. म्हणजे नाणे फेकलं, संभाव्यता आहे, जागेला जाऊन पडेल किंवा नाही पडेल. नाणे फेकायचं, पाण्यात नाणं वाटी ठेवून टाकणे हे खेळ जे आहेत ते काय आहे? संभाव्यताचे आहेत, जे मुलांकडून करून घ्यायचं आहे. शक्य आहे किंवा अशक्य आहे यावर चर्चा करायची. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34, गणितात रुब्रिक्स वापरण्याचा फायदा काय? तर रुब्रिक्स वापरण्याचा फायदा काय आहे? विद्यार्थ्यांच्या कामाचे निकष ठरवून सर्वांगीण मूल्यमापन हा काय आहे? गणितात रुब्रिक वापरण्याचा फायदा आहे.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. नमुना पॅटर्न 1 3 5 7 पुढील संख्या कोणती? तर ही संख्या विषम संख्याचा नमुना ओळखणे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गणित शिकवताना काय कराल? दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गणित शिकवताना काय कराल? तर ब्रेल आणि TLM मोठी अक्षरे स्पर्श साहित्य वापराल. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. घनवृत्तचिती शंकू शिकवताना डबा व डब्बा टोपी वापरणे कोणते तत्व आहे? तर मूर्त वस्तूकडून आकाराची संकल्पना हे तत्व आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. गणिताच्या वर्गात ओपन एंडेड क्वेश्चनचे उदाहरण कोणते? गणिताच्या वर्गात ओपन एंडेड चे क्वेश्चनचं उदाहरण कोणतं आहे? तर 10 रुपयांमध्ये काय खरेदी करता येईल याची यादी. नेक्स्ट क्वेश्चन. गणित प्रयोगशाळेचा उद्देश काय आहे? गणित प्रयोगशाळेचा उद्देश काय आहे? तर लर्निंग बाय डुईंग साहित्य व कृती उपलब्ध करणे हे गणित प्रयोगशाळेचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इयत्ता 4थी क्वेश्चन नंबर 40. इयत्ता 4थीच्या मुलाला दशांश शिकवण्याची सुरुवात कशी कराल? इयत्ता 4थीच्या मुलाला दशांश शिकवण्याची सुरुवात कशी कराल? तर 10 समान भाग केलेली पट्टी चॉकलेट मधून एक भाग 0.1 असा दाखवायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. असेसमेंट ॲज अ लर्निंग म्हणजे काय? असेसमेंट ॲज अ लर्निंग म्हणजे विद्यार्थी स्वतःचे मूल्यमापन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. कोण शिकवताना दार उघड बंद करून क्वेश्चन नंबर 42. कोण शिकवताना दार उघड बंद करून लहान मोठा कोन दाखवणे हे कशाचे उदाहरण आहे? तर हे गणितमान वस्तूतून कोनाची संकल्पना याचे उदाहरण आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43. निपुण भारतचे गणितातील लक्ष काय आहे? तर निपुण भारतचे गणिताचे लक्ष काय आहे? इयत्ता 3रीपर्यंत सर्व मुलांना काय पाहिजे? पायाभूत संख्या क्रिया करता येणे गरजेचे आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 44. विद्यार्थी किलो व ग्रॅम मध्ये गोंधळ करतो. उपाय काय? तर उपाय काय आहे? तर प्रत्यक्ष तराजू व 1 किलो 500 ग्रॅम 100 ग्रॅम वजने हाताळायला देणे. ग्रॅम वगैरे गफलत करत असेल, किलोग्रॅम मध्ये जर घोळ घालत असेल तर काय करायचं आहे? प्रत्यक्ष तराजू व 1 किलोग्रॅम 500 ग्रॅम 100 ग्रॅम वजने हाताळायला द्यायचे आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन. गणिती खेळ वर्गात घेण्याचा सर्वात मोठा फायदा काय आहे? गणिती खेळ घेण्याचा सर्वात मोठा फायदा काय आहे? तर भीती कमी, रुची वाढते, संकल्पना पक्की होते. नेक्स्ट क्वेश्चन. आता रिव्हिजन की पॉइंट बघूयात आपण. केस स्टडी शिक्षकांचे काय 70% प्रश्न येतात त्याच्यात. NEP 2000 निपुण भारत 2005 एरर ॲनालिसिस चूक का झाली उपाययोजना. TLM कोणत्या संकल्पनेसाठी कोणते साहित्य. हे तुम्ही काय करायचं आहे? आदल्या दिवशी रिवाइज करायचं आहेत या गोष्टी. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट 25 क्वेश्चन मॅथ्स अनेक्सिटी वरती बघूयात. मॅथ्स अनेक्सिटी म्हणजे काय? मॅथ्स अनेक्सिटी म्हणजे गणितातील भीती, तणाव, नकारात्मक भावना म्हणजेच काय? मॅथ्स अनेक्सिटी. क्वेश्चन नंबर 2. NCF 2005 नुसार मॅथ्स विदाउट फिअर साठी वर्ग कसा असावा? तर मॅथ्स विदाउट फिअर साठी आनंददायी खेळ व कृती आधारित चूक करण्याची मुभा असावी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. विद्यार्थी म्हणतो मला गणित समजत नाही. NEP 2020 नुसार शिक्षकांची पहिली प्रतिक्रिया काय असावी? तर आपण सोप्या कृतीतून एक शिकू
व चूक झाली तरी चालेल, ही शिक्षकाची भूमिका पाहिजे. आपण सोप्या कृतीतून एकत्र शिकू आणि चूक झाली तर चालेल, ही शिक्षकाची भूमिका पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, मॅथ्स अनेक्सिटीची मुख्य कारणे काय आहेत? तर मॅथ्स अनेक्सिटीची मुख्य कारणे काय आहेत? तर पाठांतर पद्धत व शिक्षक पालकांचा दबाव, अपयशाची भीती, ही काय आहे? मॅथ्स अनेक्सिटीची सर्वात मोठी भीती आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, इयत्ता दुसरीच्या मुलाला बेरीज येत नाही म्हणून तो रडतो, तुम्ही काय कराल? तर काय करायचं आहे? बोटे, बिया, चित्रा वापरून खेळातून बेरीज शिकवाल. काय करायचं आहे? बोटे, बिया, चित्र वापरून खेळातून बेरीज शिकवायची आहे. क्वेश्चन नंबर 6, टाइम टेस्टमुळे मॅथ्स अनेक्सिटी वाढते का? तर टाइम टेस्टमुळे मॅथ्स अनेक्सिटी वाढते, तर हो, दडपणामुळे चुका करतात व आत्मविश्वास कमी होतो. टाइम्ड टेस्टमुळे काय होतं? मॅथ्स अनेक्सिटी वाढते, दडपण वाढते मुलांवरचं. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7, गणिताची भीती कमी करण्यासाठी गणिती गोष्ट व कविता कशी मदत करते? तर गणित दैनंदिन जीवनाशी जोडले जाते, भीती कमी होते. नेक्स्ट क्वेश्चन, विद्यार्थ्याला परीक्षेत सूत्र आठवले नाही म्हणून तो घाबरला, यावर उपाय काय? तर सूत्र कसे तयार होते हे कृतीतून समजावणे, हे यावरचा उपाय आहे. डायरेक्ट असं जर तुम्ही नुसतं पाठांतर करून सूत्र करून घेतले तर काय होतं? मुलं विसरतात. तेच जर सूत्र कसं तयार होतंय हे जर समजावून सांगितलं तर मुलांची भीती नाहीशी होते आणि सूत्र आठवायला मदत होते. ग्रोथ माइंडसेट म्हणजे गणितात काय? तर ग्रोथ माइंडसेट म्हणजे प्रयत्न व सरावाने प्रत्येकजण गणित शिकू शकतो, हे ग्रोथ माइंडसेट आहे गणितामधील. वर्गात फक्त बरोबर उत्तरला महत्त्व दिल्याने काय होते? बरोबर उत्तरला महत्त्व दिल्याने काय होते? चूक करण्याची भीती वाढते व मुलं प्रयत्न करणे सोडतात, म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 11, मॅथ्स अनेक्सिटी असलेल्या मुलांसाठी फॉर्मेटिव्ह असेसमेंट कसे असावे? फॉर्मेटिव्ह असेसमेंट कसे असावे? तर छोटे खेळ, तोंडी प्रश्न, गटकार्य, निरीक्षण हे असावे. पालक म्हणतात आमच्या वेळी कठीण शिकवायचे, NEP 2000 नुसार तुम्ही काय सांगाल? तर तुम्ही काय सांगाल? तर भीतीने शिकवणे टिकत नाही, आनंदाने व कृतीने शिकवणे दीर्घकाळ टिकते. म्हणजे तात्पुरतं होत नाही तर ते कायमस्वरूपी शिकवणं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, मॅनिप्युलेटिव्ह म्हणजेच बिया, ठोकळे, डायस ब्लॉक वापरण्याचा फायदा काय? तर याचा फायदा काय आहे? तर अमूर्त संकल्पना मूर्त होते व भीती कमी होते. नेक्स्ट क्वेश्चन, मुलगी म्हणजे गणितात मुलांचा विषय, शिक्षकाने काय करावे? तर शिक्षकाने काय करायचं आहे? मुलगी म्हणते गणित मुलांचा विषय, शिक्षकाने काय करावे? चुकीचा प्रश्न वाचला होता मगाशी. क्वेश्चन नंबर 14, मुलगी म्हणते गणित मुलांचा विषय, शिक्षकाने काय करावे? तर जेंडर स्टेरिओटाइप मोडून महिला गणितज्ञाशी उदाहरणं द्यावी. जे महिला गणितज्ञ आहेत यांची उदाहरणं द्यायचं आहे. म्हणजे जेंडर बायस ह्यातला काढून टाकायचं आहे. जे मुलींच्या किंवा मुलांच्या मनावर बिंबवलं असतं की हे मॅथ्स मुलांनाच सोपं जातं वगैरे, या गोष्टी काढून टाकायच्या आहेत. कसं काढून टाकणार? तर गणितामध्ये ज्या टॉप केलेल्या महिला आहेत यांची उदाहरणं देऊन. नेक्स्ट क्वेश्चन, मॅथ्स अनेक्सिटी कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय? तर चूक स्वीकारणे, प्रयत्नाचे कौतुक व दैनंदिन जीवनाशी जोडणे हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आता याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही. चूक शिकवण्याची संधी, कधीच रागवू नये, ह्या जर तुम्ही गोष्टी वाचून गेलात तर तुम्हाला आन्सर काढायला
सोपं जाईल उत्तर. अशा प्रकारे आपला आजचा मॅथ्सचा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन पूर्ण संपलेले आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. त्यामुळे तुम्हाला नेक्स्ट सब्जेक्टचे जे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत उपाययोजनात्मक याचे व्हिडिओ मिळून जातील. एक्झाम जवळ आली आहे तर जास्तीत जास्त अभ्यास करा आणि यावेळेसचा टेस्टचा पेपर हा काय असेल, सोपा असेल. त्यामुळे अभ्यास करा आणि अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.